हिंगोलीतील पांगरा गावातील शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवत बाग भुईसपाट केली आहे। पपईला पाणी आणि भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल शेतकऱ्यानं 1 एकरवरील बाग नष्ट केली आहे। सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं केली आहे। फळबागांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जे आहे त्या फळबागा आपल्या शेतातून बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे। मी अशाच एका वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारामध्ये आहे आणि या शिवारामध्ये शेतकऱ्यांनी जे आहे ते पाणी मिळत नसल्याने अशा प्रकारे पपईच्या बागेवरती जे आहे ते ट्रॅक्टर फिरविले आहे। आपण दृश्यामध्ये बघतो की पपईला जे आहे ते फळं लागलेली आहेत आणि पपईच्या बागेवरती जे आहे ते शेतकऱ्यांनी अशा प्रकारे ट्रॅक्टर फिरविलेला आहे। पपईची बाग उद्ध्वस्त करण्याचं कारण म्हणजे आमचं वसमत तालुक्यातील शेवटचं गाव आहे डोंगराळ भागामध्ये। इकडं मुबलक पाणी नसल्यामुळं तरी बी इकून तिकून बोरचं पाणी जमा करून ही बाग आम्ही जोपासली होती आणि पारंपरिक पिकामध्ये समजा सोयाबीन, हरभरा, कापूस या पिकात काही होत नसल्यामुळं एक नवीन स्वप्न उराशी घेऊन या फळबागेमध्ये आम्ही उतरलो होतो। त्याच्यानंतर याला भाव नसल्या कारणानं आता आम्हाला ही काढायची वेळ आलेली आहे। सरकारकडे मागणी म्हणजे हेच महाडीपीटीच्या ज्या योजना आहेत, कर्जमाफी आहे, वेगवेगळे आश्वासन आहेत ते सरकारने मायबापाने पूर्ण करायला पाहिजेत एवढीच इच्छा आहे। शेतकरी अपेक्षेशिवाय आणि याच्याशिवाय दुसरं काही शेतकरी फक्त राजा म्हटला गेला पण हातात काहीही राहिलेलं नाही। कॅमेरामन सायनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली।